अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज, ब्रह्मीभूत पिटले महाराज, तेजोनिधी मोरे दादा, तुम्हा आम्हा सर्वांचे आधारस्थान, प्रेरणास्थान, हृदयांमध्ये विराजमान असलेले आपले लाडके गुरुपीठाचे पीठाधीश स्वामीरूपी गुरुमावली यांना त्रिवार वंदन, त्रिवार मुजरा. समर्थ सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. आपण जाणून घेणार आहोत स्वामी प्रकट दिना या दिवशी अतिउच्च कोटींची सेवा कशी करायची. हा प्रश्न तुम्हाला तर पडला असेलच. तर याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. पण त्याआधी आपल्या गुरुमावली या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा ही विनंती. श्री स्वामी समर्थ. भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे. ह्या शब्दात सेवेकऱ्यांना विश्वास देणाऱ्या श्री स्वामी समर्थ महाराज यांचा आज प्रकट दिन. त्यांचा प्रकट दिन तिथीप्रमाणे चैत्र शुद्ध द्वितीया या दिवशी असतो. दत्तात्रयांचे अवतार असलेले श्री स्वामी समर्थ महाराज यांची अतिउच्च कोटींची सेवा कशी करावी, स्वामींची कोणती सेवा करावी, नित्यसेवा काय करावी, ज्यामुळे स्वामींची अनुभूती आपल्याला येईल, तसेच सोबतच नैवेद्य कसा दाखवावा, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. जीवनात अडचणी कोणाला नसतात. दुःख, काळजी, भीती, नकारात्मकता नेहमी आपल्याला चिकटून असतेच असं म्हणायला हरकत नाही. काही वेळा तर अडचणी लवकर निरसन होणंही कठीण असतं. अशावेळी सकारात्मक कसं व्हावं, तर नामस्मरणाची शक्ती अनुभवावी असं म्हटलं जातं. स्वामी समर्थ महाराजांची सेवा करून जप केल्यानं लाभ मिळतात. प्रत्येक सेवेकऱ्याला आपला एक अनुभव आलेला आपल्याला ऐकायला मिळतो. असे अनुभव तुम्हालाही यावेत किंवा स्वामींची अनुभूती यावी, यासाठी स्वामींची नित्यसेवा हाच एक महत्त्वाचा उपाय सांगितला जातो. त्यासाठी श्री स्वामी समर्थांची दिंडोरी प्रणीत सेवा केंद्रातील एक प्रतिमा आपल्या घरी असणे गरजेचे असते. मग ती फोटो स्वरूपात असो किंवा मूर्तीच्या स्वरूपात. ही स्वामींची प्रतिमा प्रकट दिनी किंवा कोणत्याही गुरुवारी आणून देव्हाऱ्यात, पायरीवर, सगळ्यात वरच्या पायरीवर मध्यभागी सकाळच्या वेळी स्थापन करून पुरुष सूक्त व स्त्री सूक्तने अभिषेक करून पंचोपचार पूजा करून गोडाधोडाचा नैवेद्य दाखवून आरती करावी. दूध साखरेचा जरी नैवेद्य दाखवला तरी स्वामी खुश होतात असं म्हटलं जातं. घरातील नैवेद्यासाठी एवढे कडक नियम नाहीत. मात्र कोणी जेवायच्या आत नैवेद्य नक्की दाखवावा किंवा बाजूला काढून ठेवावा. नंतर पंचोपचार पूजा करून नैवेद्य दाखवावा. यानंतर घरातील प्रत्येकाने 11 माळी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करणे आवश्यक असते. यामुळे स्वामी लवकर प्रसन्न होतात. कधी 11 माळी जप करणे जर तुम्हाला जमत नसेल तर 1 माळ तरी जप अवश्य करावा. जर कोणाकडे जप माळ नसेल तर कमीत कमी 20 मिनिटं तरी जप करावा. आणि सोबतच श्री स्वामी समर्थ सारामृतचे क्रमशः 3 अध्याय वाचावेत. सकाळी वेळ मिळाला नाही तर दिवसात केव्हाही वाचावेत, पण यात खंड पडून द्यायचा नाही. श्री स्वामी समर्थ प्रकट दिना दिवशी जर तुम्हाला अतिउच्च कोटींची सेवा करायचीच असेल तर श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचं संपूर्ण वाचन नक्की करावं. वाचन झाल्यावर या दयावान, कृपावान सद्गुरूंचं ऋण फिटणं केवळ अशक्यच. सद्गुरूंनी आम्हाला सदैव त्यांच्या कृपाछत्राखाली असावं ही स्वामीचरणी प्रार्थना करून नमस्कार करावा. जो सेवेकरी श्रद्धायुक्त अंतकरणानं या श्री स्वामी समर्थ सारामृत पोथीचं नित्य वाचन करतो त्याला मोक्षाचा मार्ग निश्चित मिळेल असं म्हणतात. तसेच श्री स्वामी समर्थ प्रकट दिन सप्ताहात गुरुचरित्र पारायण नक्की करावं. आता हे पारायण कसं करावं तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो. पारायण करण्यापूर्वी रोज प्रातःकाळी निश्चित वेळेला उठून स्नान करून महाराजांची अभिषेक पूजा करून पोथीची पूजा करून कुलदेवी, माता पिता, गुरु यांना वंदन करून आशीर्वाद मागावे. नंतर संकल्प करून महाराजांचा जप करून वाचनाला सुरुवात करावी. देवासमोर 7 दिवस अखंड दीप ठेवावा. पोथीचे पूर्ण वाचन होईपर्यंत पूर्ण सप्ताह दीप कायम ठेवावा. शक्यतो देवघरातच आसन करावं. शक्य नसेल तर घरात पावित्र्य राहील असं आसन ठेवावं. नित्य सोहळ्यात राहूनच पाठ करावा. रोजच वाचन संपेपर्यंत म्हणजेच आसन सोडू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. स्वतःला ऐकू येईल एवढ्या आवाजात वाचन करावं. श्रद्धा, भक्ती, अंतकरणाने पूर्णपणे एकाग्र चित्तेने सावकाश वाचन करावे. यामध्ये
तत्वरहस्य जाणून घ्यावं व बोध घ्यावा हे महत्त्वाचे आहे. रोजचे अध्याय वाचून झाल्यावर दिवसभर श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा कायम जप करावा. मानसिक आणि शारीरिक ब्रह्मचर्य सुद्धा पाळावं. दैनंदिन जीवनात सदाचार ठेवावा. तसेच या 7 दिवसात पचनास हलकं भोजन घ्यावं. भोजनात कांदा लसूण वर्ज करावा. पारायण पूर्ण झाल्यावर महानैवेद्य दाखवून आरती करावी. आधी सांगितल्याप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराजांची ही अतिउच्च कोटीची सेवा करायची असेल तर प्रकट दिनाच्या 7 दिवस आधीच सुरू करावी आणि श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिनी समाप्ती करावी असं सांगितलं जातं. दररोजच्या सेवेमध्ये स्वामींना नैवेद्य दाखवावा. नैवेद्य दाखवताना अनामिका बोटानं पाण्याचा भरीव चौकोन करून त्यावर नैवेद्याचं ताट ठेवावं आणि नैवेद्य दाखवण्यापूर्वी व दाखवल्यानंतर स्वामींना मुजरा नक्की करावा. दोन्ही वेळेस म्हणजे सकाळी आणि संध्याकाळी महाराजांना नैवेद्य दाखवल्याशिवाय आपण भोजन करू नये. रात्री ताजं जेवण तयार केलं नसेल तर काही हरकत नाही. महाराजांपुरता भात करून भात व दुधाचा नैवेद्य दिला तरी चालतो. नैवेद्य दाखवताना देव्हाऱ्यात निरांजन मात्र जळत ठेवावी. एक अगरबत्ती चालू असावी. कारण असं म्हणतात महाराज किंवा इतर देव अग्निसाक्षीशिवाय जेवण करत नाहीत. अतिउच्च कोटीच्या अशाच सेवा आपल्याला दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ केंद्रातून मिळतात आणि अशी भरपूर माहिती सविस्तर माहितीही त्या केंद्रामध्ये मिळते. आपण सुद्धा आपल्या घरामध्ये स्वामींची नित्यसेवा सुरू करू शकता. याने महाराजांची कृपा आपल्याला प्राप्त नक्कीच होऊ शकते आणि यासाठी स्वामींची अनुभूतीसुद्धा अनुभवायला मिळू शकते. म्हणून जर तुम्हाला प्रश्न पडत असेल की स्वामींची सेवा कशी करावी, दररोज नित्यसेवा कशी करावी, तर स्वामींच्या प्रकट दिनी उच्च कोटींची सेवा कशी करावी, प्रत्येक गावागावामध्ये चालू असलेल्या दिंडोरी प्रणित मार्गातील केंद्रांमध्ये आरत्यांना जाऊन हजेरी लावून मार्गदर्शन घेऊन तुम्ही या सेवा करू शकता. महाराजांचे आशीर्वाद मिळवू शकता. तुम्हाला अजून काही प्रश्न पडत असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा. आम्ही तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा स्वामीचरणी अर्पण करतो. श्री स्वामी समर्थ.